बुद्ध धम्म संघ हे असे रत्न आहेत की ते आपला रात्रंदिवस प्रकाशित करतात. तर मग कशा प्रकाश करतात? तर आपल्यामध्ये असलेले राग, आसक्ती, तृष्णा ह्यामुळे आपण दुःखी होतो. आणि आसक्ती वाढली का द्वेष निर्माण होतो, त्याच्यामुळे दुःख निर्माण होतं. आणि कधी कधी आमचं अज्ञान असतं, आमची अविद्या असते, आम्हाला सत्य माहीत नसतं आणि आम्ही असत्याचा रस्ता पकडतो किंवा आमच्याकडे समजदृष्टी उत्पन्न होता, आमच्याकडे मिथ्यादृष्टी उत्पन्न होते, म्हणून आमच्याकडे दुःख येतं. म्हणून वंदनेमध्ये सांगितले ह्या 3 रत्नासमान कोणतेही रत्न नाही. म्हणून जेव्हा तुम्ही प्रथमतः बुद्धांची शिकवण ही कशी क्रमाक्रमानुसार, आधीमध्ये नाही, कोणी अचानक ध्यान केलं, कोणी काय केलं, तर बुद्धांची शिकवण ही क्रमाक्रमानुसार आहे. तर क्रमाक्रमानुसार कसं आहे, तर पहिले आपलं काय झालं पाहिजे, श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. तर आता श्रद्धा कशी उत्पन्न झाली, तर आपण बुद्ध धम्म संघाच्या गुणांचा आम्ही गौरव केला आहे. आपण काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, आपण त्यांना वंदन केलं पाहिजे. तो हा काय आहे, बुद्ध धम्माचा संघ. आता बुद्ध धम्म संघ आहेत का, पण संघाचं प्रतिगुण काय आहे, भिक्षू आहे. म्हणजे जीवनकरण केलं, त्यामुळे आपण त्यांचा काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. म्हणून मी परत एकदा तुम्हाला छोटीशी विनंती करेन, ज्यांना ज्यांना शक्य आहे खाली बसणं त्यांनी खाली बसा, हा गौरव आहे. ज्यांना बसता येतच नसेल त्यांनी वरती बसा, कारण का आपण बुद्ध धम्म संघाचा गौरव करतो. आपण उपासक आहोत, पण जेव्हा आपण संघ असतो समोर, त्यावेळी आपण काय करायचं असतं, त्याच्यापेक्षा वरती असणार आपण बसायचं नसतं. हां, जर तब्येत आपली बरोबर असेल तर ठीक आहे, पण जर आपली प्रकृती ठीक असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपण खाली असणार बसलं पाहिजे. म्हणजे जर आपण वरती असणार बसलो तर आपला धम्म समजत नाही. धम्माचा विचार काय, एक पाणी शब्द आहे, आनापानसती. आन म्हणजे काय, श्वास आतमध्ये येणे, आन म्हणजे श्वास आतमध्ये येणे, अपान म्हणजे श्वास बाहेर पडणे, आणि सती म्हणजे जो श्वास आतमध्ये येतोय, जो श्वास बाहेर पडतो, त्या श्वासावरती सजग राहणे, जागृत राहणे, म्हणजेच प्रेझेंट टाइममध्ये राहणे. म्हणजे काय, श्वास येतोय ती येतोय, जातोय तर जातोय, आपल्या म्हणणे काही करायचं नाही, आपोआप श्वास येतोय आणि आपोआप श्वास जातोय. तर गुरुजी आपण ती 10-12 मिनिटाची क्लिप लावणार आहे, त्याच्यामध्ये 9 मिनिटाचा आनापान आहे आणि 2 मिनिटाची मंगलमयी आहे, ही हिंदीमध्ये. दोनों नासिकाओं में से गुजर रहा है, ध्यान से आए. बदलने की कोशिश नहीं करें. बाया है तो बाया है, दाहिना है तो दाहिना है, कोई क्या नहीं. एक सांस की पहरेदारी होती रहे. मेरा मंगल हो रे, तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल हो रे. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल हो रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो रे. कारण आपल्यामध्ये इतकं दुःख आहे, आपल्या मैत्रीचा स्वतःवर मैत्री करता आली पाहिजे. मग मैत्री सुद्धा लावलं का आपल्या वातावरणात, त्या या विहारामध्ये मैत्री चित्ताचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. मैत्री चित्ताचं वातावरण निर्माण झालं, थोडं ध्यान केलं तर तुम्ही कसं धम्म अधिक चांगल्या पद्धतीने श्रवण करा, अधिक चांगल्या पद्धतीने मन एकाग्र करून तुम्ही श्रवण करा. म्हणून पहिले आपण काय केलं, मैत्री लावलं. तुम्ही शील, आपण आता शिलाव करतो, तर लोक हिंसा करत असतील पण मी हिंसा करणार नाही. तुम्ही काय करेल,
मैत्री करायची. मैत्री कशी करशील तर पहिले माझ्यावरच मैत्री करायची. माझ्यामध्ये राग आहेत ना तर माझे राग तुम्ही ठेवा. माझ्यामध्ये द्वेष आहेत ना तर माझ्याच द्वेष करून. अरे माझ्यामध्ये मिथ्या दृष्टी आहे, माझ्यामध्ये सम्यक संकल्प नाही आहे तर मला संकल्प करतो शरीराने करतो. म्हणजे पहिले कर्म कुठं होतं आपल्या मनामध्ये उठून होता. अरे याला बघून घे, माझा मुलगा ऐकत नाही, माझी पत्नी ऐकत नाही, माझा नवरा ऐकत नाही. मग तो काय करतो कठोरवाणी निवडतो. आणि मग कठोरवाणी करतो पहिले मनाचं दुष्कर्म करतो, नंतर मनाने दुष्कर्म करतो आणि मग तिसऱ्या वेळी काय करतो तो कायमी दुष्कर्म करतो. म्हणजे काय होतं तर ह्या जगात अनेक लोक हे दुष्कर्म करतात, हिंसा करतात. पण आम्हाला काय करायचंय, अनेक लोक दुष्कर्म करत असतील पण मी काय करणार आहे, मी काया वाचा मनाने दुष्कर्म हिंसा करणार नाही. तर मग काय करशील तू आता. ते लोक कोणत्या कल्याण मित्राकडे गेला पाहिजे. तुम्हाला दुःखात बाहेर पश्चाताप होणं स्वाभाविक आहे, मनुष्य आहे ना, जीवन जगतो. पण तो पश्चाताप झाल्यानंतर पश्चाताप घेऊन चालू नका, ओझं घेऊन चालू नका. का नेमकं ते ओझ्याचं ओझं घेऊन जाऊ नका. पश्चाताप झाला मान्य करा, अरे माझ्याकडे ही चूक झाली नाही. कोणाकडे सांगता आली बुद्धांसमोर वंदन करा, पंचांग प्रणाम करा आणि सांगा माझ्याकडे, मनाला सांगा माझ्याकडनं ही चूक झाली, मी कुठं बोलले ही चुका आणि मी आता करणार नाही. तुमच्या पश्चाताप आपोआप कमी होईल. चमत्कार नाही हे बुद्धाने कसं सांगितलं का तुम्ही मान्य करा. तर काय म्हणा, अरे माझ्याकडे झाली पण मी आता करणार नाही. पण करणार नाही, परत केली तर परत तर करणार नाही, तर परत थोडं करतो पण करणार नाही. तर तुम्ही त्या पश्चातापातून बाहेर पडा. पश्चातापातून बाहेर पडले तर तुमची चिंता कमी होते. चिंता कमी झाली तर तुम्ही बघा ध्यानाला बसलं ना तुमचं क्षणात तुमचं लगेच ध्यान लागेल. मन एकाग्र का नसतं. आमच्याकडे अनेक चुकीच्या गोष्टीचा आम्ही संग्रह करतो. ध्यानाला बसतो, अनेक लोक ध्यानाला बसत, मन लागत नाही. का काय होईल काय नाही. तो वर्तमान त्याला सांगितलं श्वासाकडे बघ, मन टिकत नाही. का टिकत नाही, कारण तो व्याकुळ आहे. तिथं कधी कधी टिकत पण नाही. पण जर तो क्रोधी असेल, जो भयभीत असेल, जो व्यक्ती चुकीचं अकुशल कर्म असेल त्याचं ते मन लवकर टिकतच नाही. का कारण का त्याला चिंता आहे. म्हणून तुम्ही जेव्हा एखाद्या बघा चांगले शिलवार व्यक्ती करणार असेल तो बसल्या करायचं बघ, श्वासाकडे बघ, श्वासाकडे बघ. श्वास येतो जातो बघतो आणि मन प्रसन्न होतं. का सुगती आहे, म्हणजे त्याला कोणते विचार सतवत नाही, राग नाही, द्वेष नाही. तो तुम्ही आता विहारला बना बस मला आता काय करायचे शिलपान करते मस्त श्वासाकडे बघतो. म्हणजे हे किती सुंदर